जरा उपस्थित सर्व शेतकरी दादांनो आणि ताईंनो, नेहमीसारखं मी काही जाहीर सभा घ्यायला आलेलो नाहीये. कारण जाहीर सभा म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तांजाम असतो मोठा, मग मोठं व्यासपीठ असतं, मग त्याच्यासोबत काय असतं ते डी झोन असतो, आणि मग त्याच्यानंतर पलीकडे तुम्ही लोक असता. मी काय आज मत नाही मागायला आलेलो आहे, मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. मी हिंमत द्यायला आलोय. कारण आजपर्यंत तुम्ही म्हणजे खास करून धाराशिव, मग त्याच्यात औसा पण आपल्या धाराशिव या लोकसभेच्या याच्यात आला, आणि औसाने पण आपल्याला मागे आमदार दिलेला आहे. पण कोणी काय दिलं नाही दिलं यापेक्षा माझं कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा उपयोग माझ्या जनतेसाठी, माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा. आणि म्हणूनच जो सारखा एक उल्लेख होतोय की तुम्ही जी काय कर्जमाफी केली होती, तुम्ही म्हणजे आपल्या सरकारने, पण तुमच्याच आशीर्वादाने केली होती, नाही तुम्ही पोहोचलो कसं असतो तिथपर्यंत, बरोबर ना? म्हणजे तुम्हीच मला तिथे नेऊन बसवलं होतं, मी नव्हतं जाऊन बसलो, मी काय एकटा जाऊन बसणार तिकडे. आज आता परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सगळे फोटो काढायला येतात, मग त्यांचे फोटो लावून मदतीचं कार्य होतं, बरोबर ना? आपल्याला वाटतं म्हणजे आम्हाला शहरामध्ये असं वाटतं अरे बापरे काय मोठं काम चाललेलं इकडे, हा मोठा माणूस दिसतोय. कसला मोठा माणूस? आज आता दिवाळी नंतर मी मागेच म्हटलं होतं की सर्व मराठवाड्यात, आता मराठवाड्यात फिरतो म्हटल्यानंतर मला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी बोलवायला लागले, साहेब आमच्याकडे पण या, आम्हाला सुद्धा काय मिळालेलं नाही. मग नेमकं पैसे जात आहेत कुठे? ज्या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकतोय, हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय, हजारो कोटी. म्हणजे मुंबई महापालिका तर लुटून खाऊन टाकली त्यांनी. कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कॉन्ट्रॅक्टर, जे आता ओम दादा तू बोलला ते बरोबर आहे. अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का? हा, आता माझा आपत्तीग्रस्त शेतकरी आहे, त्याला घर बांधायचंय, घर वाहून गेलं, सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय, म्हणून त्याच्या घराला घर बांधण्यासाठी सिमेंटच्या पोत्याचा भाव कमी होतोय का? नाही. यांचे सगळे बगल बच्चे मस्त कमावून आई शहरात राहतात, आणि उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालेले शेतकरी मरतो, मेहनत करतो, आणि तो काही भीक नाही मागत आहे. जर तुमच्या कष्टाला योग्य भाव मिळाला, ज्याला हमी भाव म्हणा, तर तुम्हाला कर्ज फेडण्याची काही चिंता लागेल? अजिबात नाही. पण एक तर सगळं करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं सोनं पिकवायचं, आणि सोनं एका रात्रीमध्ये मातीमोल होऊन जातं. आता माती पण वाहून गेली, मग मोल कसलं? म्हणजे खरडून गेलेली जमीन आहे, त्या जमिनीचं करायचं काय, हा प्रश्न पडलेला आहे. मागे मी फिरत होतो, मला तुमच्यापैकी आता तुम्हीच सांगा मला, कारण आम्ही त्या बाबतीत अडाणी माणसं, शहरी बाबू. मागे माझ्यावरती टीका होत होती, याला शेतीतलं काय कळतंय, नाही कळत, म्हणून मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहू शकतो, तुम्हाला कळतंय तर तुम्ही येऊन उभे राहून दाखवा. सांगतो ना, येतो ना. अरे वा, फार प्रेम दिसतं तुमचं. सांगतो, थांबा सगळे एक जरा आत्ता जरा कुठे पोतडीत नाही एक गोष्टी काढायला लागलो. मला पहिलं तुमच्या दुःखाबद्दल बोलू द्या. आता लाडक्या बहिणीत नाही, माझं मत आहे लाडकी बहीण नका बंद करू, ऐका. अरे ऐक ना दादा, आता एक दोन गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून ऐकवतो. आधी कर्जाचं बघूया. एक मिनिट. थांबा. आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा. झाला का? टाळ्या अजून वाजवला ना टाळ्या. मग हेच तुम्हाला मी सांगतोय. जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा. आता लोक विचारतात, शेतकरी विचारतात, आता कुठे पाळ्याला चोरा? हा, मत चोरी करून सत्तेवर आलंय. तसंच माझं मत आहे उलट आहे. लाडकी बहीण योजना बंद करू नका, पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला 1500 नाही तर 2100 रुपये देऊ, या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला 2100 रुपये द्या. बरोबर? आमचं म्हणणं काय,
आमचं म्हणणं काय की आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्यांना भूतो न भविष्यती असं संकट यापूर्वी मराठवाड्याच्या मी अगदी जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना मी विचारलं त्याला आमच्या आयुष्यात कधी असं संकट आलं नव्हतं, कधीच नाही. म्हणजे आतापर्यंत मराठवाडा हा अवर्षणग्रस्त होता, थोडासा दुष्काळी बाणा पाहिजे तर. पण आता जो काय पाऊस आला, काल सुद्धा फिरलो, त्यांनी मला सांगितलं नदी पात्रातनं पाण्याचे लोंढेच्या लोंढे जे वाहून आले लोटच्या लोट, त्यांनी जमीन खरडून गेली, विजेचे खांब उद्ध्वस्त झाले, पूल पडले, सगळं पडलं, रस्ते वाहून गेले. आणि मी तुमच्यामध्ये येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे. टोमणा आहे हा, टोमणा नाही पण मी टोला जरूर मारणार, हा टोलाच मारायचा आहे. माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजेत, हा टोमणा आहे काय? हा बरं, आता मी फिरतोय, मी कुठे माझं कौतुक सांगते, कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय, मी त्यावेळेला फिरलो का मिळाली की नाही मिळाली की नाही? मी नाही केलं असं पाप, कारण माझं कर्तव्य केले का उपकार नव्हते केले. बरोबर, तेव्हा हे कसं करत होते, लाडकी बहीण सगळ्या महिलांना गोळा करायचे, मिळाले की नाही मिळाले की नाही. मग महिला पण विचार साने आहेत त्यांनी केला त्यांचा सत्कार, हो मिळाले मिळाले, आणि देऊन बसली मतं. पण स्वतःची टिमकी तेव्हा वाजवली या लोकांनी. आता का नाही विचारले लाडक्या बहिणींना तुम्हाला मिळतात की नाही पैसे? आता का नाही विचारले शेतकऱ्याला? पॅकेज म्हणे 31,000 किती 800 कोटी, म्हणजे आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं. जाहीर करायला कोणाचं काय जाते? पण जाहीर केलेल्यातल्या 31,800 कोटी पैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष किती आले? ज्या दिवशी ते सगळे येतील त्यावेळेला मुख्यमंत्रीपेक्षा आनंदी मी असेल. म्हणजे कोणाला? शेतकऱ्याला दिले का कॉन्ट्रॅक्टरला? विकास याला म्हणतात विकास. शेतकरी मेला तरी चालेल, शेतकऱ्याच्या उरावरनं मिळतो. आता शक्तीपीठाचा तो आहे तिथे तो प्रश्न, सुपीक जमिनी बिमिनी काही बघत नाही, त्याच्यावरनं रस्ता, शेतकऱ्याच्या उरावरनं रस्ता नाही, शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे, याला मुख्यमंत्री म्हणतात विकास. आणि आज मी फिरतो तुमच्याकडे, मी फिरायला लागल्यानंतर सगळे म्हणजे सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते मिंदे आहेत, कुबड्या. नाही आता अमित शहा म्हणाले, मी नाही म्हणाल, कुबड्या कोण म्हणाले त्यांना? त्या कुबड्यांना सुद्धा आता फोड आलेत अंगावरती तरतरीत, आणि म्हणायला लागले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. मला त्यांना सांगायचे की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा, पंचायत होते. नाही तर कारण घर सोडून हे कोण मला सांगणार आहे? यांनी पक्ष बदलणारी लोक, 50 खोकी घेणारी लोक, सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यांना वारंवार, घरदार सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो. आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत. म्हणजे ही लोक, यांना जर का मी उद्या, मला जर का घरी बसून, होय मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला, मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली, मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि गोरगरिबाला शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती. काय काय केलं होतं? जे तुम्ही म्हणजे ही सगळे भाजप आणि त्यांची पिलावळ दुनियादारी करत फिरतायत, मग तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या विरुद्ध का चिडलाय? का चिडलाय शेतकरी? का तुम्हाला आज शिव्या घालतोय? आणि मी घरी बसून आज पहिल्या प्रथम बाहेर पडलं म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक, यांना मी बाजार बसवे म्हणतो. हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात सुख देणार आहेत? हे बाजार बसवे, बाजार बुणगी लोक इथे सगळे, ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं त्या पक्षात, म्हणजे जिथे खोके मिळतील तिकडे जात आहेत. पण माझ्या शेतकऱ्याला काय, हे सगळे घेऊन बसले 50-50 खोके, आणि जबरदस्त भ्रष्टाचार, जबरदस्त भ्रष्टाचार. आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दा म्हणून विचारायला आलो. एक तर पॅकेज मधले काही पैसे मिळाले का नाही? मला आता खरं पाहिजे, कारण चॅनलवरनं चॅनल हे सगळे जगाला दाखवतंय. पॅकेज मधला एक पैसा मिळाला असेल आनंदाने सांगा, मिळाला. खरं सांगायचं, खरडून गेलेल्या जमिनीला काय मिळालं? जी गुरंढोरं वाहून गेली, जनावरं वाहून गेल्या, दुभत्या गायी वाहून गेल्या, बैल वाहून गेले, कोंबड्या वाहून गेल्या, शेळ्या वाहून गेल्या, मुलाबाळांची पुस्तकं वाहून गेली, घरं वाहून गेली, शेतीतली माती वाहून गेली. मिळालं काय? पीक विम्याचे पैसे तर मिळाले ना? अरे नाही कसे? मला तर माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्ही खोटं बोलताय. ऐका, माझ्याकडे पुरावा आहे. तुम्ही काय म्हणालात आता? 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, बरोबर ना? अरे ऐक रे दादा,
अरे दादा ऐका ना माझं, ऐका ना माझं काय बोलणं ऐका. मी काय म्हणतोय, तुम्ही म्हणते 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. मी काय म्हणतोय, तुम्ही खोटं बोलताय. अरे ऐक ना, माझ्याकडे पुरावा आहे. अरे 6 रुपये मिळाल्याचा पुरावा आहे. 6 रुपये मिळाले, 3 रुपये मिळाले. अरे तुम्हाला लक्षात आलं, लक्षात आलं मी तुम्हाला काय म्हणाल खोटं. म्हणजे एवढी थट्टा, एवढी चेष्टा शेतकऱ्याची अद्याप कोणी केलेली नाही. हा, 1 रुपयात पीक विमा बंद, शिवभोजन बंद, आनंदाचा सिधा बंद, हे सगळं बंद आणि यांचं दुकान चालू. हे खोऱ्याने ओढतायत पैसे, नुसते ओढतायत. आणि आता यांना निवडणुकांची वेध लागले. उद्धव ठाकरे मतांसाठी फिरतोय, मग तुम्ही कशासाठी फिरताय? सागर गोठे गोळा करायला? हा, आता यांना शेतकऱ्याचं काय नाहीये, पण आता नगर परिषदा, पंचायत, मग जिल्हा परिषद आम्हीच जिंकणार. मग तुम्ही ठरवायचे. आम्ही आपले तुमच्यासाठी लढतोय. ओम दादा आहे, कैलास आहे, खैरे साहेब आहेत, सगळेच आहेत, अंबादास, प्रवीण स्वामी, सगळेच आहेत. सगळे लढतोय. आम्ही कोणासाठी लढतोय? काय म्हणून लढायचं? का मी आज तुमच्याकडे येऊन उभा राहिलो? काय घरी वेळ जात नाही म्हणून? मला हे बघवत नाही आणि फसवेगिरी मला सहन होत नाही, म्हणून मी आलेलो आहे तुमच्यासाठी. आजपर्यंत जे मी बोललो ते मी केलेलं आहे आणि जे बोलेन ते मी करून दाखवणार आहे. आता अजित पवार, जरा थांबा. तुमच्या आवडीचं. आता जरा नीट ऐका. थांबा 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 थांबा. त्यातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, आता 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा जरा पीक कर्जाचे. एक नीट नीट पहिल्यापासून ऐका. नाही तुमचा सातबारा कोणाची रक्कम भरायची आवडत. काय म्हणते, आलं काय ऐकू? आता काय लावायचं? आता 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 कोणाची अवलाद लावणार? म्हणजे ही खोटी माणसं एवढे निर्दयी. म्हणजे मी नेहमी सांगतो की दगडाला सुद्धा पाजर फुटेल, पण ह्या निर्दयी निष्ठुर राजकारण्यांना पाजर फुटणार नाही. यांना पाजर तुम्हाला आणि आपल्याला मिळून फोडावं लागेल. परत निवडणुका आल्यात, काहीतरी कोपऱ्याला गोळ लावतील आणि तुम्ही पुन्हा भोळेपणाने. कारण मी काल पण बोललो, माझा शेतकरी भोळा आहे पण मूर्ख नाहीये. तो प्रामाणिक आहे, तो चोर नाहीये, तो मनाने श्रीमंत आहे, दिलदार आहे. एक वेळ स्वतः मेलो तरी चालेल, पण माझी जनता जगली पाहिजे असा हा माझा जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे. आता हे जूनचा यांनी मुहूर्त काढलाय. निवडणुकीच्या वेळेला काय बोलले होते म्हणून मी तुम्हाला ऐकवतो हे, की आमचं सरकार आलं म्हणजे त्यांचं भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा. ठीक आहे, दिलं शेतकऱ्यांनी. मत चोरी करून निवडून आले, पण धरून चालत दिलं तुम्ही सगळ्यांनी मत. पण तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतात की त्यांनी मत मागितली होती की तुम्ही मत मागताय ना, आम्ही योग्य वेळ येताच तुम्हाला मतदान करू. असं तुम्हाला काही निवडीचं स्वातंत्र्य होतं? 1 तारीख जाहीर झाली आणि त्या तारखेला तुम्हाला मतदान करायला लावलं आणि निवडून आल्यानंतर सांगतायत की आम्ही आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू. आता मुक्ती कधी करणार? जूनचा वायदा केला. जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर. जून पर्यंत तुम्ही जगणार कसे? हा, खरीपाचं कर्ज फेडणार कसं? काय हाती लागले तुमच्या? हा, रब्बीचं कर्ज मिळणार कसं? गहाण काय टाकणार तुम्ही? खरडून गेलेली जमीन. जा उद्या मी तर म्हणतो ओमदादा एक काम करायचं, आपल्या या विभागातल्या 1-2 शेतकऱ्यांना असे घ्या की खरडून गेलेली जमीन, बँकेकडे जायचं आणि सांगायची खरडून गेलेली जमीन माझी गहाण टाकतोय, मला कर्ज दे. देतोय नाही ना. मग आता डोक्यावरती असलेलं कर्ज 30 जूनला जर का हे कर्ज माफ करणार असतील तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? रब्बीचं कर्ज जर तुम्हाला मिळणार असेल तर त्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? नाही आपण धरून चला 30 जूनला करतील असं धरा. पण आतापर्यंत जे डोक्यावरती कर्ज आहे, सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावर? 1 लाख, 2 लाख, 3 लाख काही आहे. मग ह्या कर्जाचं काय करायचं? 30 जून पर्यंत समजा नाही आम्ही हप्ते भरत, करताय माफ? कारण करणार तर मग आपण कशाला फेडू?
पण कर्ज फेडायचं म्हटलं तरी देखील आता फेडणार कशाच्या आधारावरती? विकायला आहे काय सोयाबीन? घरात आहे काय? हा, कापूस राहिले शिल्लक? काहीच नाही राहिलेलं. म्हणजे मला थोडंफार जे काय कळतं, अजूनही हमी भाव जाहीर झाला असेल नसेल, पण खरेदी केंद्र ही कधी सुरू होणार? तोपर्यंत व्यापारी बसलेला असतो, तो तुमच्याकडनं स्वस्त दरात घेतो आणि केंद्र उघडल्यानंतर त्या दराने तो विकून टाकतो. मरतो कोण? शेतकरी. सगळ्यांचेच अडचणी आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी आहेत, कांदा, द्राक्ष, फळबागायतदार सगळे, जिरायती, बागायती सगळे. आणि म्हणून मी तुम्हाला खास करून सांगायला लागलो, आम्ही तर लढणार. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा तर आम्ही त्यांना धारेवर धरू, सगळं करू, मोर्चे काढू, रस्त्यावरती उतरून आंदोलन करू. पण तुम्ही एक गोष्टीचा निर्धार करणार आहात की नाही? करणार आहात की नाही? जसं त्यांनी सांगितलं की आमचं म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त करू, 7-12 कोरा करू, तुम्ही मतदान करून मोकळे झालात. आता सांगतात योग्य वेळी आम्ही कर्ज माफ करू. आता तुम्ही त्यांना सांगायचं, जोपर्यंत आमचं कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देत नाही. जा असाल तेव्हा. जोपर्यंत पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार. जोपर्यंत हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान. हा निर्धार तुम्ही करणार आहात? मग ताई मंडळी पण करणार आहेत, कारण तुमचं घरदार वाऱ्यावरती पडले. आता जसं मगाशी ओमदादांनी सांगितलं की पहिल्यांदा सरसकट सगळ्या महिलांना देत होते 1500. आता त्याच्यात सुद्धा काही, त्याच्यात सुद्धा घोटाळा केला, काही बापे घुसवले त्यांनी. मग ऐका, नाही मी आता बोलायचं थांबवतो, तुम्ही फक्त ही एक व्यथा मांडा. बरोबर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता लाडक्या बहीण म्हणजे मी काल म्हटलं उपमुख्यमंत्रीचं संविधानिक पदच नाहीये. त्याच्यामुळे एक आहे अनर्थ मंत्री, एक आहे नगर विकास, आणि तिसरा ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते घराघरात भांडणं लावणारे गृह कला मंत्री. पट्टे की नाही पटत? पट्टे ना. कारण पहिल्यांदा सगळ्या भगिनींना सरसकट दिले होते 1500. आता केवायसी करायची, त्याच्यानंतर कुटुंबातल्या 2 जणींना मिळणार. 2 जणींना द्यायचं, कोणी ठरवायचं? कुटुंब प्रमुखांनी. म्हणजे भांडण कोण लावणार घरात? कुटुंब प्रमुख. हा, आता जर का आई आहे, 3 मुली आहेत, 2 मुली आहेत, एक सून आहे, 2 सुना आहेत, 4 बहिणी आहेत, काय नक्की यातल्या 2 निवडणार? कशा? कोण निवडणार? म्हणजे लागले ना घराघरात भांडण. आणि घराघरामध्ये तोडाफोड आणि राज्य करा, हेच इंग्रजांचं जे काही धोरण होतं हे आता घरापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याहीपेक्षा वाईट. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या सरकारला आपण जे दगाबाज म्हणतोय, दगाबाजाची आपल्याला दगाबाजीनेच वागावं लागेल, त्याच्याशी सरळ वागून चालणार नाही. दगाबाजाला दगाबाजानेच मारावं लागतं. त्याच्यामुळे हे दगाबाज सरकार आहे, या दगाबाज सरकारला दगाने चटाट मारायचं. दगाबाजी करावं म्हणून ते दगाबाजी, पण जो दगाबाजी करतोय त्याच्याशी आम्ही दगाबाजीच करतोय. ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत आम्ही बोलतो. आणि म्हणून मी तुम्हाला एकदा शेवटची विनंती करतोय की आम्ही लढायला आलोच आहोत. मुद्दामून मी आज आलो, सगळे चॅनल समोर आले, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतोय, सगळ्या प्रसार माध्यमांना धन्यवाद देतोय की या सरकारचा भ्रमाचा भोपळा म्हणा किंवा भ्रमाचं टरबूज म्हणा हे शेतकऱ्यांनी फोडलेलं आहे. जे सगळीकडे सांगतात 31,800 कोटी, 31,800 कोटी, काल सुद्धा आज पेपरमध्ये बातमी आली 7,000 कोटी सोडले, कुठे काही मिळालेलं नाहीये. हे सगळा खोट्याचा कारभार, हा चव्हाट्या आणण्यासाठी म्हणून मी फिरतोय. आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तुम्ही देखील सोबत राहिले पाहिजे. आणि शेतकरी म्हणून तुम्ही आता एकजुटीने राहिले पाहिजे. जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकवटा. कोण तुम्हाला न्याय मिळवून देत नाही हे बघायला आम्ही समर्थ आहोत. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. ताई, तुम्ही फक्त आता लाडक्या बहिणीची जी तुमची व्यथा ती सांगा. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.